मा, अरे निघालात ऑफिसला? हो, झाली पूजा? हो. प्रसाद. कशी आहे गोवर्धनची तब्येत आता? मा, डॉक्टर म्हणाले आता ठीक आहे, पण का कोणास ठाऊक तरी मला काळजी वाटते. साहजिक आहे हो. आपला माणूस बरं होऊन घरी येईपर्यंत काही ना काही शंका कुशंका मनात येतच असतात. मा, तिथे हॉस्पिटलमध्ये ताई आत्या असते म्हणून, नाहीतर घरात माझा जीवच लागला नसता. हे पा मुक्ता, तुम्हाला जेव्हा गोवर्धनला भेटावंसं वाटेल ना, तेव्हा तुम्ही खुशाल त्यांना भेटायला जा. घराची अजिबात काळजी करू नका. इथे भरपूर माणसं आहेत काम करायला. तशी दररोज एक फेरी असते माझी. आणि मा, सागरही पप्पांसाठी खूप करतो. मग करायलाच पाहिजे. जावई काय फक्त लाड करून घ्यायला असतो काय? तो त्या कुटुंबाचा मुलगा सुद्धा असतो. मग वेळ प्रसंगी तिथे मदत नको करायला त्याने? आहेत कुठे सागर आता? सागर केव्हाच गेला ऑफिसमध्ये. संध्याकाळी तो आला ना की आम्ही जाणार आहोत हॉस्पिटलला. खरंच मुक्ता, लग्न झालं की दोन माणसं एकत्र येतात, पण त्याचबरोबर दोन कुटुंब सुद्धा एकत्र येतात. त्या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. ही आपली पद्धत आहे. तुम्ही दोघंही या दोन्ही कुटुंबांशी जे काही वागताय ना, ते पाहून खूप खूप समाधान वाटतं आम्हाला. मुक्ता, या घरात तुम्ही सुखी समाधानी आहात ना? हे पहा, तुम्हाला काहीही लागलं सवरलं तर आम्हाला किंवा सागरना अगदी मोकळेपणाने येऊन सांगा. हो मा. मा, आमची ताई आत्या नेहमी म्हणते, बाईला दोन दोन घरांची जबाबदारी असते, पण त्यासाठी प्रथम आपला माणूस समजूतदार पाहिजे. पण तुम्हाला सांगू मा, त्या बाबतीत मी खूप लकी आहे. आणि म्हणूनच मला सागर सारखा चांगला आणि समजून घेणारा नवरा मिळाला. येऊ आम्ही. शाबास शाबास, वेल डन. बोल, कसं आगत स्वागत करू तुझं? फुलांच्या पायघड्या घालू? अरे तू सांगशील ते करायला मी तयार आहे. माफ करा साहेब, चूक झाली माझी. शट अप. चूक चूक सलग दुसऱ्यांदाही चूक होतीये. एक काम धड करता येत नाही तुला. एक काम. साहेब, खरं सांगतो तुम्हाला, या वेळेला सगळी फिल्डिंग व्यवस्थित लावून दिलेली. सिक्युरिटीचा माणूस नेमका तिकडे नसेल याची मी काळजी घेतलेली होती. मग काय काय झालं काय? साहेब, मी ICU मध्ये प्रवेश केला. तिकडे कुठलाही डॉक्टर, कुठलीही नर्स किंवा वॉर्ड बॉय तिकडे येणार नाही याची मी खात्री करून घेतली. मी गोवर्धनच्या तोंडावर उशी दाबली. गोवर्धन तडफडायला लागला, तळमळायला लागला. तेवढ्यात तो सागर तिकडे आला. सागर? सागर काय करत होता तिथे? मी काय सांगणार साहेब ते. 2 मिनिटं साहेब, 2 मिनिटं. 2 मिनिटं जर उशिरा आला असता तर माझं काम पूर्ण झालं असतं. तू आणि तुझं काम. मला नाही वाटत तुझ्याकडनं हे काम होईल. साहेब, मला एक संधी द्या साहेब, एक शेवटची संधी. त्या गोवर्धनचा मुर्दाच पाडेल मी यावेळेला. जरा गप्प बस मूर्खा. 2 वेळा तू त्या गोवर्धनला मारण्याचा प्रयत्न केलास. दोन्ही वेळेला तो फसला. तुला काय वाटतं तिकडे कोणाला कळलं नसेल? आतापर्यंत पोलीस व्यवस्थित फिल्डिंग लावून तुझी वाट बघत असतील तिकडे.
तोंड गप्प ठेव तुझं, गप्प ठेव तोंड. आणि निघ आता. साहेब पैशाची काही गरज लागली तर सांग मला. अगं एवढी कुडकुडतीयस, मग चादर अंगावर घे ना. काय हा आळशीपणा ग? अगं ताप आहे तुला, आधी सांगता येत नव्हतं का? हे घे पाणी पी जरा, बरं वाटेल. सागर कुठे गेले हे सगळे? आता हिच्याकडे मीच लक्ष ठेव. मुक्ता, ए मुक्ता, मुक्ता, ए मुक्ता. काकू काय झालंय आणि असे घाबरलाय का तुम्ही? अगं आता घाबरू नको तर काय करू? विदुल्याला एवढा ताप चढलाय, खोकल्याची ढास लागली तिला. आता हे सगळं मलाच बघावं लागणार आहे का? काकू असं काय करताय? काका सकाळीच ऑफिस मध्ये गेले ना. हे बघा तुम्ही काळजी नका करू, मी बघते तिच्याकडे. नाही तू आधी यांना फोन कर आणि त्यांना म्हणावं लगेच या तुम्ही इथे. तू त्यांना फोन कर, मी पटकन डॉक्टरांचा फोन नंबर घेऊन येते. हो. हॅलो काका, मुक्ता बोलतेय. हा डॉक्टरांचा नंबर, त्यांना फोन कर, त्यांना म्हणावं ताबडतोब या. हा, आणि ते येईपर्यंत तू तिच्या जवळ बस. तू तिच्याकडे बघशील ना? हो काकू. आणि जास्त ताप चढला ना तर कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेव. हॅलो डॉक्टर, मी सरदेसाईंकडनं बोलतेय. अरुण, तू केव्हा आलास? मगाशीच. अरे पण तुला उशीर होणार होता ना, तुझी मीटिंग होती ना लेबर मिनिस्टर बरोबर. तो मिनिस्टर गेला दिल्लीला निघून. माझे ग्रहच फिरलेत निकी, एक गोष्ट धड होत नाही. तर या संपानी नाड्या आवळल्यात. जरा हालचाल करावी म्हटलं तर प्रत्येक गोष्ट गळ्याशी येते माझ्या. अरुण, पण तू गेली होतीस कुठे? शॉपिंगला. अरे नवीन ड्रेस शिवलायत ना, तर प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग सॅन्डल शोधताना इतका वेळ लागला. पण तू मला फोन का नाही केलास? मी आले असते ना लगेच. तू कॉफी घेणार आहेस? मी 5 मिनिटात करू. निकी 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 प्लीज बस जरा. म्हणजे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी काय बोलतोय ते नीट ऐकून घे. आय एम सॉरी, मला पहिल्यांदाच आयुष्यात तुला हे सांगावं लागतंय, पण सांगावं लागतंय. हे बघ, हे अनावश्यक खर्च जरा कमी करा. अनावश्यक म्हणजे? म्हणजे हे जे काय चाललंय ते. अरे पण की तुला कल्पना आहे, कंपनीमध्ये स्ट्राईक झाल्यापासून फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत आणि संप मिटेपर्यंत ते वाढत जाणार आहेत. तेव्हा प्लीज. ओके, आय विल ट्राय. आणि निकी, मला असं वाटतं की याच फायनान्शियल प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याकरता आता ज्योती आणि राकेशचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. अरे पण लग्न म्हणजे केवढा खर्च? त्याच्याने आपला फायनान्शियल प्रॉब्लेम आणखीन वाढेल. नाही निकी,
लग्नाच्या खर्चाची तशी काळजी नाहीये. ज्योती आणि प्रीतीच्या नावाने गेली बरीच वर्ष मी बऱ्याच इन्व्हेस्टमेंट्स करतोय. दागिने सुद्धा तयारच आहेत. म्हणजे लग्नाच्या खर्चाचं तसं टेन्शन नाही. आणि एकदा का ज्योतीचं राकेशशी लग्न झालं की मग आपण सरदेसायांचे व्याही होणार. मग त्यांच्या पोझिशनचा, त्यांच्या कॉन्टॅक्टचा आणि त्यांच्या संपत्तीचा लाभ घेता येईल आपल्याला. हो रे, पण सध्या ज्योती खूप विचित्र वागतेय. राकेशचं नावच घ्यायला तयार नाही येते. नाही नाही निकी, तिला समजाव. तिच्या कलाकलानं घे, पण समजाव तिला. आणि लवकरात लवकर राकेशशी लग्न करण्याकरता तयार कर तिला. एकदा लग्न झालं की मग बघ या सरदेसायांचा कसा फायदा घेतो मी. कशी तिची तब्येत? ताप जास्ती आहे? नाही काका, ताप आता तसा कमी आहे. मी तुम्हाला परत फोन करणारच होते. डॉक्टर येऊन गेले, त्यांनी काय औषधं दिली आहेत. काय 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 म्हणाले ते? काळजी करू नका म्हणाले. व्हायरल फीवर आहे. 1-2-4 दिवस आपल्याला तिला जपावं लागणार आहे. आमचंच चुकलं. तिला या अशा अवस्थेत एकटीला सोडून जायला नको होतं आम्ही. पण काय करणार, आमची मीटिंग होती ना, त्यामुळे जावं लागलं. काका तुम्ही नका एवढी काळजी करू. मी आहे ना तिच्या बरोबर. काका, आय प्रॉमिस यू, मी तुला कधीही एकटी नसेल. मी तिच्या बरोबर सतत राहीन. हीच गोष्ट दुसऱ्या कोणाला कळली असती तर किती बरं झालं असतं. काका, तुम्ही आत्ताच ऑफिसमधून आलाय. तुम्ही पहिले फ्रेश व्हा. तुम्ही चेंज करून या, मी कॉफी करून आणते. नाही नाही नाही, मी इथेच बसणार आहे. काका, असं काय करताय तुम्ही? तुम्ही खरंच लवकर फ्रेश होऊन या. मी आहे तिच्याजवळ. डोंट वरी काका. नाही, कसं वाटतंय बेटा? काका, तुम्हाला एक चांगली बातमी देऊ. आज मला डॉक्टरांना बोलायला कोणी सांगितलं असेल. त्यांचा नंबर कोणी दिला असेल. शालिनी काकूंनी. हाँ बोल. काय करतोयस? काम करतोय. बरंच काम आहे आज. तू जेवलास का? नाही अजून. अरे काय सागर, सकाळी ब्रेकफास्ट पण केला नव्हतास. तू प्लीज आधी जेवून घे. हाँ ठीक आहे, जेवतो. सागर, संध्याकाळी जरा लवकर येशील? का ग? अरे विदुलाला जरा ताप आलाय आणि मी म्हणत होते पप्पांना पण बघून येऊया. हाँ ठीक आहे, येतो. ओके. सागर, काय आता? आय लव्ह यू. या आहे. I love you too. बाय. का असा मूर्खासारखा वागतोयस? तुला कळत कसं नाही विजय? असं आपल्याला एकत्र कोणी बघितलं ना तर आपण दोघेही मरू. का तुला भीती वाटते? भीती वाटते तुला? मग एक काम करू ना, ही भीतीच कायमची घालवून टाकू. म्हणजे मला 25 लाख रुपये दे, मी इथून कायमचा लांब निघून जाईल. अरे
कुठून देऊ तुला मी 25 लाख रुपये? सागर सरदेसाई बोलतोय. विनोद तर करत नाहीस ना? तुला 25 लाख रुपये म्हणजे काय चेष्टा वाटली का? मी सिरियसलीच बोलतोय. तेव्हा मी तुला 25 लाख रुपये नाही देऊ शकतो. ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी मुक्ताला फोन करतो. नाही का तिच्या पप्पांना फोन करू? हां बेस्ट. मी ACP ला सगळं सांगून टाकतो. ठीक आहे ना? ठीक आहे, तुला देतो मी 25 लाख रुपये. नाक दाबलं की तोंड उघडतं म्हणतात ते असं. आता किती आहेत तुझ्याजवळ? मग मी एक काम करतो, मी मुक्ताला फोन करतो. नाही का तिच्या पप्पांना फोन करू? हां बेस्ट. मी ACP ला सगळं सांगू. ठीक आहे ना? ठीक आहे ना? ठीक आहे. बघ, उतरला तुझा ताप. सागर दादा आला? यायला हां हां निघतोय मी आता. हो हो काम झालंय आता, लगेच निघतोय. हां